मोरिंगा किंवा आपण ज्याला शेवगा म्हणतो, ऐकलं असेलच, एक जबरदस्त नैसर्गिक सुपरफूड म्हणून ओळखला जातो. पण ऐका, हाच हिरवा चमत्कार काही लोकांसाठी, विशेषतः जे काही खास औषधं घेतायत त्यांच्यासाठी एक मोठी समस्या बनू शकतो. कसं? चला, आज आपण तेच बघणार आहोत. हो, खरे. ऐकून आश्चर्य वाटेल, पण हे अगदी खरे आहे. खास करून जर कोणाला डायबिटीज किंवा थायरॉईडची औषधं चालू असतील ना, तर हे चमत्कारी झाड त्यांच्या शरीराचं सगळं गणितच बिघडवू शकतं. ठीक आहे, पण मग प्रश्न पडतो की मोरिंगा इतका फेमस का झाला? चला, आधी जरा याच्या लोकप्रियतेमागचं कारण समजून घेऊया. अहो, गेल्या काही वर्षांत मोरिंगाबद्दलची क्रेज इतकी वाढली आहे की फक्त विचार करा. 2020 पासून मोरिंगाचे फायदे हे गुगलवर सर्च करणाऱ्यांची संख्या तब्बल 340% वाढली आहे. म्हणजे विचार करा, केवढी मोठी वाढ आहे ही. आणि ही क्रेज काही उगाच नाहीये. यामागे आहेत एकदम ठोस कारणं. बघा, मोरिंगामध्ये आपल्या शरीराला लागणारी सगळी 9 महत्त्वाचे ॲमिनो ॲसिड्स आहेत, म्हणजे प्रोटीन्सचे बिल्डिंग ब्लॉक्स. इतकंच नाही तर पालकापेक्षा जास्त आयर्न आणि दुधापेक्षा जास्त कॅल्शियम. म्हणूनच जे लोक शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी तर हा जणू एक वरदानच आहे. ओके, तर हे सगळं ऐकून छान वाटतं, पण आता येतो सगळ्यात इंटरेस्टिंग भाग. हे नैसर्गिक पॉवरहाऊस आपल्या आधुनिक औषधांसोबत कसं रिॲक्ट करतं? आणि इथेच तो महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो की नैसर्गिक म्हणजे खरंच नेहमी सर्वांसाठी सुरक्षित असतं का? अहो, अनेक प्रभावी औषधं ही मुळात वनस्पतींपासूनच बनलेली असतात. हे विसरून कसं चालेल? बघा, मेडिकल न्यूज टुडेसारखे जे विश्वसनीय सोर्सेस आहेत ते स्पष्टपणे सांगतायत की जे लोक थायरॉईड, डायबिटीस किंवा ब्लड प्रेशरची औषधं घेतात त्यांनी मोरिंगा सुरू करण्याआधी आपल्या डॉक्टरांशी बोलायलाच पाहिजे. म्हणजे ही फक्त एक सूचना नाहीये, हा एक अत्यंत गंभीर वैद्यकीय सल्ला आहे. तर मग हे नेमकं होतं कसं? चला, सुरुवात करूया डायबिटीसच्या केसपासून. आता बघा, डायबिटीसची औषधं काय करतात? ती रक्तातील साखर कमी करतात, बरोबर? आणि गंमत म्हणजे मोरिंगासुद्धा नैसर्गिकरित्या ब्लड शुगर कमी करायला मदत करतो. म्हणजे दोघांचं काम एकच आहे. मग विचार करा, काय होईल जेव्हा औषध आणि मोरिंगा दोन्ही एकत्र पोटात जातात, तेव्हा त्याचा परिणाम एखाद्या डबल डोससारखा होतो. आणि यामुळे काय होतं? ब्लड शुगरची लेवल धोकादायक पातळीपर्यंत खाली येऊ शकते. यालाच हायपोग्लायसेमिया म्हणतात. म्हणूनच डॉक्टरांना विचारल्याशिवाय हे दोन्ही एकत्र घेण्याची चूक कधीच करू नये. ओके, आता डायबिटीसचं तर कळलं, पण आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या गोष्टीकडे, थायरॉईड. हे समजून घेण्यासाठी ना आपल्याला एक छोटीशी प्रोसेस माहिती पाहिजे. थायरॉईड हॉर्मोन रूपांतरण. सोप्या भाषेत सांगायचं तर आपलं शरीर थायरॉईड हॉर्मोन्सना वापरण्यायोग्य बनवण्यासाठी जी प्रक्रिया करतं ती ही आहे. आता काही अभ्यासांमध्ये, विशेषतः प्राण्यांवर केलेल्या, असं दिसलंय की मोरिंगा थायरॉईडच्या कार्यावर परिणाम करू शकतो. हे ऐकायला तर चांगलं वाटतं, नाही का? पण थांबा, जे लोक आधीपासूनच थायरॉईडची औषधं घेतायत ना, त्यांच्यासाठी हे धोकादायक ठरू शकतं. हे असंतुलन कसं होतं ते बघा. एकदम सोपं आहे. स्टेप 1, तुमची औषधं हॉर्मोनची एक स्टेबल लेवल बनवतात. स्टेप 2, मोरिंगा येतो आणि या हॉर्मोन रूपांतरणाच्या प्रक्रियेत बदल करतो. आणि स्टेप 3, तुमची जी औषधांनी सांभाळलेली स्टेबल लेवल होती ती पूर्णपणे बिघडून जाते. तर मग या सगळ्या माहितीचा अर्थ काय घ्यायचा? ज्यांना हा सुपरफूड वापरायचा आहे त्यांनी काय करायचं? तर मग कोणी जास्त काळजी घ्यायला हवी? पहिलं म्हणजे गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या महिला. आणि दुसरं म्हणजे जे लोक डायबिटीज, थायरॉईड किंवा हाय ब्लड प्रेशरसाठी औषधं घेतात. या सगळ्यांनी मोरिंगा आहारात घ्यायच्या आधी डॉक्टरांशी बोलणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून सगळ्यात मोठा आणि स्पष्ट संदेश एकच आहे: आपल्या आरोग्यासोबत अंदाजपंचे काम करू नका. प्रोफेशनल सल्ला घेणं हा ऑप्शन नाहीये, ती एक गरज आहे. आणि जाता जाता एक विचार नक्की करा, बाजारात असे आणखी कोणते नैसर्गिक सप्लिमेंट्स असतील ज्यांचे असे मेडिकल ग्रेड इफेक्ट्स असू शकतात आणि ज्यांच्याबद्दल आपण जास्त सावध राहायला हवं? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?